लहानसं पण स्वप्न मोठी. मातीच्या घरात वाढलेली, अंगणात तुळस आणि आईच्या ओठांवर कायम प्रार्थना. वडील शेतमजूर होते, आई घरकाम करून घर चालवत होती. पैसा कमी होता, पण संस्कार भरपूर होते. सई लहानपणापासूनच वेगळी होती. इतर मुलं खेळत असताना ती पुस्तकं वाचायची. शाळेत जायला रोज 2 किलोमीटर चालत जायची. उन्हात पाय भाजायचे, पावसात कपडे भिजायचे, पण तिच्या चेहऱ्यावर कधी तक्रार नसायची. लोक म्हणायचे, मुलगी आहे, किती शिकवणार? लग्न करून द्या, बस. पण तिचे वडील शांतपणे म्हणायचे, माझी मुलगी शिकणार आणि खूप पुढे जाणार. कॉलेजला गेल्यावर ख्या अडचणी सुरू झाल्या. शहर नवीन होतं, लोक नवीन होते. कपड्यांवरून, बोलण्यावरून टोमणे मारले जायचे. काही जण हसत, काही जण दुर्लक्ष करत. कधी कधी तिला रडू यायचं, पण ती रडली नाही, कारण तिला माहिती होतं, स्वप्न अश्रूंनी नाही, कष्टांनी पूर्ण होतात. रात्री सगळे झोपल्यावर सई अभ्यास करायची. कधी कंदिलाच्या उजेडात, कधी मोबाईलच्या टॉर्चमध्ये. डोळे थकत, हात दुखत, पण मन मजबूत होतं. तिला स्वतःसाठी नाही, तर आईवडिलांसाठी यशस्वी व्हायचं होतं. एकदा परीक्षा नापास झाली. त्या रात्री सई खूप रडली. पहिल्यांदाच तिला वाटलं, आपण काहीच नाही. आईने डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, अपयश हा शेवट नसतो, तो सुरुवात असतो. त्या शब्दांनी सई पुन्हा उभी राहिली. पुन्हा अभ्यास, पुन्हा प्रयत्न, आणि अखेर तो दिवस आला. सरकारी नोकरीचं पत्र. त्या दिवशी संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं. आईचे डोळे पाणावले, वडिलांनी पहिल्यांदाच अभिमानाने मान उंचावली. शेजारी म्हणू लागले, हीच ती मुलगी ना, जिच्यावर आम्ही हसायचो. आज सई शहरात नोकरी करते. पण ती गाव विसरलेली नाही. ती अजूनही साधीच आहे, फक्त आता आत्मविश्वासाने भरलेली. गावातल्या मुलींना ती सांगते, स्वप्न पाहायला घाबरू नका. तुम्ही मुलगी आहात, ही कमजोरी नाही, ही तुमची ताकद आहे. सईची गोष्ट फक्त तिची नाही, ती प्रत्येक भारतीय मुलीची आहे. चॅट. इट फ्लोज नॅचरली ॲज अ शॉर्ट, एंगेजिंग स्टोरी. कथा पहिल्यांदा त्या भारी अनुभवाची. मी बसलो होतो त्याच्या जवळ, हस्त खिदळत. मला आठवतंय, तेव्हा माझ्या मनात काय चाललं होतं ते तेवढं भारी वाटलं ना, असं म्हणत मी हसले. खरंच, सुरुवातीला असा त्रास होत होता, असा जबरदस्त त्रास. पण नंतर जसं जसं सगळं सेटल झालं, तसं तसं एवढं भारी, एवढं छान वाटू लागलं. मी म्हटलं, वा रे, हे तर जबरदस्त आहे. तो विचारत राहिला, बॅक साईडने कसं गेलं होतं तुझं? मी हसत म्हणालो, अरे, कसं सांगू. फर्स्ट टाइम होता ना. थोडं प्रेस करत होतो, हळूहळू थोडं आत घालत होतो. मी तर ओरडत होतो, नको ना, नको ना, प्लीज ना. ऐक ना प्लीज. पण तरीही. तो हसत म्हणाला, मग मग काय झालं? मी म्हणालो, काय नाही. त्यानंतर तर तेल लावलं होतं ना, त्यामुळे थोडं सोपं झालं. संगीत वाजत होतं मागे कुठेतरी. 2 मिनिट थांब, असं म्हणत मी थांबलो. पण जेव्हा तू पूर्ण ओळखत असतोस तेव्हा जास्त देणं असं. मला खूप त्रास होतो ना. ते खूप जास्त आत जातं, दुखतं, पण तरीही भारी वाटतं. असं वाटतं, अजून करावं, अजून करावं. त्रास होत असला तरी लोक म्हणतात ना, पहिल्यांदा तसं असतं, पण मला तर असं वाटतं अजून. आता मग. तो उत्सुकतेने विचारतो, सगळं गेल्यानंतर मजा येईल का? मी म्हणालो, हा. सगळं आत गेल्यावर तर वाटत नाही का? डोकून भारी वाटतो साईने. घेतल्यानंतर कुठून तरी भारी वाटतं, पोझिशन भारी वाटतं. तो हसत म्हणाला,
पोझिशन. तुझी तुला कोणती पोझिशन असतात गोडी. मी डोळे मिचकावत म्हणालो, फर्स्ट. सेकंड. तो म्हणाला, सेकंड. आणि आम्ही दोघं हसत राहिलो. त्या पहिल्या वेळेची आठवण अजूनही तशीच भारी, तशीच मजेदार आहे. त्रास झाला, पण मजा पण खूप आली. ही कथा पूर्णपणे तुमच्या ट्रान्स्क्रिप्टवर आधारित आहे, फक्त स्टोरी फॉर्मात सादर केली आहे. जर तुम्हाला वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये किंवा आणखी डिटेल्स हव्या असतील तर सांगा.